सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1700 झाडं तोडण्यास नाशिकमध्ये विरोध केला जातोय। नाशिकच्या वृक्षप्रेमींनी चिपको आंदोलन या ठिकाणी केले, त्याची दृश्य आपण बघतोय। तपोवन परिसरामध्ये साधू ग्रामसाठी झाडं तोडण्याचा निर्णय घेतला गेला। वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी तपोवनात वृक्षप्रेमींनी आंदोलन केलं। जुनी झाडं तोडणार नाही असं यावेळी महापालिका प्रशासनानं स्पष्ट केलं। नाशिक आमच्या हक्काचं नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। नाशिक वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन जगवा। नाशिकच्या तपोवनातील जवळपास 1700 झाडं तोडण्याच्या संदर्भामध्ये नाशिक महानगरपालिकेने प्रस्ताव ठेवलेला आहेत। यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण प्रेमींकडून विरोध दर्शवला जातोय। साधुग्रामसाठी ही संपूर्ण जी वृक्षतोड आहे ती केली जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्या सगळ्या अनुषंगाने वृक्षप्रेमी आक्रमक आहेत, संतप्त भावना आहेत। आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय नेमकं या सगळ्या दरम्यान तुमची मागणी आहे। तुम्ही चिपको आंदोलन या ठिकाणी वृक्षांसोबतचं करताय। ज्या तपोवनाच्या तपोभूमीमध्ये आपण आहोत, ही तपोभूमी आहे। इथे श्री रामचंद्रांचं वास्तव्य होतं, सीतामाईचं वास्तव्य होतं, इथे हनुमंतांचं वास्तव्य होतं आणि या तपोभूमीत अनेक ऋषी मुनी संत इथे यांनी तप केलेली आहेत आणि त्या तपातून त्यांना सिद्धी प्राप्त झालेली आहे। अशा या अतिशय महत्वाच्या धर्माच्या या आपल्या गावामध्ये अधर्म उभारतोय। ही झाडं तोडण्याचा 1400 झाडांना आता इथे मार्किंग आहे आणि ते सांगतात 10 वर्षाची झाडं आम्ही तोडणार। अरे 10 वर्षाचा असो नाही 80 वर्षाचा असो, खूनच आहे, त्याला हे नाही। आणि म्हणून काय त्याला तुम्ही मान्यता मिळवता काय? कोण नायर बाई ती आम्हाला म्हणते हे करू नका, मार्किंग तर तूच दिली ना, तूच नोटीस काढली ना आणि आम्हाला म्हणते काय हे करू नको, नाही चालणार। कुठल्या गावची तू? ती म्हणते बाहेर गावची झाडं, बाहेरच्या देशातली झाडं इथे चालणार नाही। अरे तुम्ही बाहेर येऊन आमच्या उरावर बसले ते चालतंय, मग झाडं का चालत नाही तुम्हाला? आणि म्हणून हे बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही। इथला मंत्री बाहेरचे, अधिकारी बाहेरचे, नगरसेवक काय आमदार काही बोलत नाही। हे गाव काय बेवारस आहे का? नाही चालणार। या गावातला प्रत्येक माणूस या गावाच्या श्रद्धेशी आस्थेशी निगडीत आहे। तो त्याच्या आस्थेला ठेस कोणी पोहोचू शकत नाही आणि आम्ही ते सहन करणार नाही। काय या सगळ्या दरम्यान तुमचं म्हणणं आहे? तुम्ही आंदोलन करताय आणि प्रामुख्याने ही वृक्षतोड होऊ नये अशी तुमची मागणी? आमची सगळ्यात पहिली प्रमुख मागणी आहे की जी ऑनलाईन ऑब्जेक्शन जे नाशिककरांनी संपूर्ण शहरातनं जिल्ह्यातनं घेतले गेले, ते ऑनलाईन ऑब्जेक्शन्स देखील महानगरपालिकेने गृहीत धरले गेले पाहिजे। ही डिजिटल इंडिया आहे। ट्विटरवरती जेव्हा एखादा व्यक्ती ट्विट करतो तेव्हा अख्ख्या देशामध्ये जगामध्ये पडसाद उमटतात। नाशिक महानगरपालिका कुठे चालली आहे? म्हणतात आम्हाला लेखी निवेदन आले तरच आम्ही घेणार, तर हे चालणार नाही। तुम्ही चिपको आंदोलन का करताय या ठिकाणी? आपलं नाशिक म्हणजे राम आणि लक्ष्मण आणि सीतेचं नाशिक। त्यावेळी याचं नाव होतं तपोवन, कारण की हे एक असं वन होतं जिकडे ऋषीमुनी आणि स्वतः भगवान राम तप करायला आले आणि हे वन जर का नाही राहिलं तर याला तपोवन नाव देऊ नका, याला कॉन्क्रीट वन नाव द्या। त्यावेळी हे होतं रामा लक्ष्मणाचं तपोवन। आता याला आपलं प्रशासन सगळी झाडं तोडून सोन्याची लंका राक्षसाची बनवण्याची यांचा हा कट आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेंद्र महाजनसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।